तुला काहीतरी आम्हाला खास सांगायचं होतं. हां. तर अनाउन्समेंट काहीतरी करायची होती, काहीतरी खास तू घेऊन येणार असतं ते आम्हाला सांगशील का? हां, माझं बॅग. येस. सो माझ्या हातात हे रिपोर्ट आहे. हे रिपोर्ट मे और मे नॉट बी हिस्टॉरिक और रेव्होल्युशनरी इन टर्म्स ऑफ इंडियन क्रिकेट. और आम्हाला जी समज आहे ट्रान्समनच्या बॉडीजची जेव्हा ते ट्रान्झिशन करतात त्याच्याबद्दल दिस कुड बी अ ब्रेकिंग बॅरियर. ओके. सो जेव्हा मी UK होती, मी 1 वर्ष हॉर्मोन्स कंप्लीट केलेलं. जानेवारी ते मार्च ऑफ 2025 मी टेस्टिंगमध्ये गेली, अंडरगॉन टेस्टिंग फ्रॉम मँचेस्टर युनिव्हर्सिटी. आणि त्यांनी माझ्या बॉडीवर टेस्ट केलं. हां. 3 महिन्यांसाठी रिगरस टेस्टिंग, रिगरस ट्रेनिंग होती त्याच्यात त्यांनी माझं हॉर्मोन लेवल्स चेक केले. हां. माय स्ट्रेंथ, माय पॉवर, माय एंड्योरन्स, माय मसल मास अँड माय लंग कपॅसिटी अँड ऑक्सिजन लेवल्स. हां. त्यांनी ते डेटा कलेक्ट केलं. हां. ते डेटा कलेक्ट केल्यानंतर त्यांच्याकडे जे डेटा होता ऑफ सिसजेंडर फीमेल ॲथलीट्स, त्यांनी ते 2 मार्जिन्स क्रिएट केलेलं. बर. ओके. आणि माझं सगळं जे रिझल्ट्स आहे इट फिट्स विद इन दॅट रेंज. क्या बात आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की एका फिमेल ॲथलीटमध्ये, एका स्त्री ॲथलीटमध्ये जे पॅरामीटर्स असतात, हॉर्मोनल पातळीवरती, ब्लड ऑक्सिजन लेवल, स्टॅमिना, स्ट्रेंथ, मसल पॉवर, वेगवेगळे पॅरामीटर्स, हे आणि तुझे पॅरामीटर्स अगदी सिमिलर आहेत किंवा तू त्याच रेंजमध्ये आहेस. हे हॉर्मोनल ट्रीटमेंट नंतर आता हे सिद्ध झालेलं आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून? मँचेस्टर युनिव्हर्सिटी. रिसर्चरचं नाव होतं डॉक्टर ब्लेअर हॅमिल्टन. आणि माझी विनंती आहे BCCI आणि ICC सोबत की याच्याबद्दल काही कन्सिडरेशन घ्या. काय बोलणं होईल पुढे तर बरं आहे, कारण हे स्टेप असेल टुवर्ड्स इन्क्लुजन, फेअरनेस अँड सेफ्टी. नक्कीच. मला असं वाटतं की हे खूप खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहेस खरं तर तुझ्यासाठी, तू आम्हाला. आणि थँक्यू सो मच की इथे येऊन तू आज हे सांगितलंस. मला खात्री आहे की याची नक्की दखल घेतली जाईल, कारण तू फक्त नाही आहेस, अनेक जण आहेत ज्यांना स्वतः जायचं आहे खेळायला विविध स्पोर्ट्समध्ये, जे ट्रान्स विमेन किंवा ट्रान्स मेन असतील. आणि त्याचबरोबर अनेक लोक असे आहेत ज्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे आपल्यामध्ये, मग त्याच्यात फरक असावा असं त्यांना वाटत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.